नमस्कार. आज आपण पाहणार आहोत हक्का नूडल्स कसं बनवायचं ते. त्यासाठी आपण प्रथमतः पाण्याला एका टोपामध्ये उकळी घेतली आहे. त्यानंतर त्यात थोडंसं तेल टाकून त्यामध्ये नूडल्स टाकून घेणार आहोत. पाण्यामध्ये तेल टाकल्यामुळे नूडल्स एकमेकांना चिटकत नाहीत आणि व्यवस्थित शिजतात. आपण नूडल्स फक्त 70% शिजवून घेणार आहोत, पूर्णपणे शिजवून घेणार नाही आहोत. 70% नूडल्स शिजवून झाल्यानंतर आपण ते एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि 3-4 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल की आपले नूडल्स सुट्टे सुट्टे होतील, एकमेकांना चिटकणार नाहीत. त्यामध्ये असणारा स्टार्च वगैरे सगळं निघून जाईल. आता नूडल्स थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल सर्व नूडल्सला एकसारखं लावून घेणार आहोत आणि आपले नूडल्स थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. पहा, अशा पद्धतीने मी सर्व नूडल्सला तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे ते. आपण येथे जवळजवळ 100 ग्रॅम अद्रक लसूण बारीक करून घेतला आहे. त्याचबरोबर मीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आवडेल त्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण काही सॉस घेतलेले आहेत. येथे आपण टोमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि थोडंसं अजिनोमोटो हे घेतलेलं आहे. हक्का नूडल्स बनवताना मी त्यामध्ये थोडंसं शेजवान चटणी पण टाकते. त्याने चव इन्हान्स होते. ही माझी पद्धत आहे. जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण कढई व्यवस्थित तापून तेल टाकून घेणार आहोत. जर तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर तीच वापरा, त्याने चव अजून वाढते. त्यानंतर तेल तापल्यावर त्यात अद्रक लसूण टाकून घेतलेलं आहे. गॅस थोडासा मोठाच ठेवायचा. अद्रक लसूण थोडंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत आणि कांदा थोडासा लालसर परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. मी प्रत्येक भाजीमध्ये थोडं थोडं मीठ टाकून घेत आहे, म्हणजे भाज्या चवीला चांगल्या लागतात खायला. कांदा जास्त परतून नाही घ्यायचा आहे, थोडासा लालसर करायचा आहे, एकदम गुलाबी. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण शिमला मिरची टाकून घेणार आहोत. आपल्या शिमला मिरची पण जास्त शिजवून नाही घ्यायची, थोडीशीच शिजवून घ्यायची आहे. स्वयंपाक बनवायची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. प्रत्येकाची काहीतरी मेथड असते, त्या पद्धतीने ते बनवत असतात. ही माझी पद्धत आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मिरची थोडीशी परतवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये कोबी टाकून घेणार आहोत. कोबी हा मी थोडासा परतवून घेते आणि थोडासा गार्निशिंगसाठी वापरते. कोबी जास्त शिजवायचा नाही आहे, थोडं टाकून थोडासा परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण तेलामध्ये सर्व सॉस एक एक करून टाकून घेणार आहोत. सर्व सॉस टाकल्यानंतर आपण परत एकदा व्यवस्थित सर्व भाज्या मिक्स करून घेणार आहोत. भाज्या जास्त आपल्याला शिजवायच्या नाही आहेत. सर्व सॉस टाकून झाल्यानंतर आपण एकजीव सर्व परतून घेणार आहोत. भाज्या आणि सॉस परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ जास्त टाकायचं नाही आहे, कारण आपण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं आणि सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं. त्यानंतर आपण इथं सर्व नूडल्स टाकून घेतलेलं आहे. हे 1 किलोचे नूडल्स आहेत. आमची फॅमिली मोठी आहे, त्यासाठी मी 1 किलो नूडल्स घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या फॅमिलीनुसार नूडल्स कमी जास्त घेऊ शकता. इथे मी 1 किलो नूडल्सचं प्रमाण दाखवलेलं आहे. त्यानंतर अजून थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. मी मीठ एकत्र टाकलेलं नाही आहे, थोडं थोडं स्टेप बाय स्टेप टाकून घेतलेलं आहे. या नूडल्समध्ये मी थोडंसं चिमूटभर अजिनोमोटोसुद्धा टाकलेलं आहे. अजिनोमोटो ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा स्किप करू शकता. मी नेहमी वापरत नाही, कधीतरी वापरते. अशा पद्धतीने आपले हक्का नूडल्स तयार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.